नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमरावती शहरामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी विषय शिकवणाऱ्या आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित MPSC चालता बोलता सीझन 3 चा हा 10वा एपिसोड मी शुभम कृष्णा गावंडे घेऊन आलो आहे अमरावती येथील गाडगेनगरमधील स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आमची संपूर्ण सिरीज स्पॉन्सर केली आहे अमरावती येथील सुप्रसिद्ध स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमी आणि मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशन यांनी। तर मित्रांनो, चला MPSC चालता बोलता सीझन 3 चा हा 10वा एपिसोड आता आपण सुरू करूया। एक्झिटो अकॅडमी गाडगेनगर अमरावती। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमरावती शहरामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी विषय शिकवणाऱ्या आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित MPSC चालता बोलता सीझन 3 मी शुभम कृष्णा गावंडे घेऊन आलेलो आहो स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमीमध्ये। आमच्या या संपूर्ण सिरीजमध्ये टोटल 12 एपिसोड आहेत। हा आपण 10वा एपिसोड स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमीमध्ये घेतो आहोत आणि आमची ही संपूर्ण सिरीज स्पॉन्सर्ड केली आहे अमरावती शहरातील सुप्रसिद्ध गाडगेनगरमधील स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमी आणि मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशनने। तरी मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या दोन्ही स्पॉन्सरसाठी। मित्रांनो, तुम्हाला मी स्पर्धेचे नियम समजून सांगतो। जर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर तुम्हाला मिळेल ABC एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स। जर तुम्ही सलग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर तुम्हाला मिळेल आमचे स्पॉन्सर स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमी तर्फे बेसिक अंकगणित हा कोर्स बक्षीस म्हणून। त्यानंतर तुम्ही जर सलग 3ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली तर तुम्हाला मिळेल एक चांदीचं नाणं। त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशन तर्फे भारतीय संविधान हा कोर्स बक्षीस म्हणून। त्याचबरोबर प्रमाणपत्र आणि मेडलसुद्धा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वासही त्याबरोबर वाढेल आणि याचाच फायदा तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा होईल। त्यामुळे आता थोडाही वेळ न गमावता आपण आपल्या खेळाला सुरुवात करूया। MPSC इकडल्यापेक्षा इकडे आवाज जास्त वाटला मला। MPSC क्या बात आहे। सर्वांसाठी पहिला प्रश्न कॉमन आहे। बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? फक्त हात वर करा जर कोणाला येत असेल तर मी त्यांच्या जवळ येईल। हा दादा, पुणे। क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। दादा समोर या इकडे। सर्वांसाठी कॉमन प्रश्न होता, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे? दादांनी उत्तर दिलं पुणे। दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे। दादांना मिळतंय ABC एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून। दादा अभिनंदन। दादांसाठी दुसरा प्रश्न आहे। दादांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं, टाळ्या होऊ द्या एक वेळा। दादांसाठी दुसरा प्रश्न, आग्रा शहराचे संस्थापक कोण होते? फक्त हात वर करा, कोणीही मागून सांगू नका। दादांना येत असेल तर, नाही तर ज्यांना येते त्यांच्याकडे मी जाईल। आग्रा शहराचे संस्थापक कोण होते? इब्राहिम लोदी। दादांचं उत्तर बरोबर आहे? बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे दादांचं उत्तर। दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। दादा कृपया समोर या। दादांना मिळेल ABC एज्युकेशन तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स। दादांसाठी आता दुसरं नाही, दादा या समोर या, तुमच्यासाठी आहे दुसरा प्रश्न। सिंहाद्री प्रकल्प कशाशी निगडीत आहे? हा लेटेस्टमध्ये करंटमध्ये चालू आहे हा प्रश्न। सिंहाद्री प्रकल्प हा कशाशी निगडीत आहे आणि तो कुठे आहे? क्या बात आहे, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। ताईंना मिळतंय ABC एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स। या समोर या। अभिनंदन ताई। ताईंना प्रश्न होता, सिंहाद्री प्रकल्प कशाशी निगडीत आहे? कशाशी आहे ताई? वीज निर्मिती। हां, सिंहाद्री प्रकल्प हा वीज निर्मितीशी निगडीत आहे आणि हा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे। त्याची क्षमता आहे 2000 मेगावॅट क्षमता आहे आणि हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहे। तर ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। तर ताईंसाठी दुसरा प्रश्न, केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली? नाही ते ऑप्शन नाही। कोणाला येत असेल तर कृपया हात वर करा। इकडे कोणाला येतं? तर प्रश्न होता, केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली? त्याचं उत्तर आहे नारायण गुरु। प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या, म्हणजे तुम्हालाही परीक्षेसाठी कामात येईल। सर्वांसाठी पुन्हा एक वेळा आपण कॉमन प्रश्न घेऊया। भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती ही पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली? ज्याला येते त्यांनी कृपया हात वर करा। हा दादा। इंग्लंड।
दक्षिण आफ्रिका. क्या बात आहे, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. ताईंना मिळतंय एबीसी एज्युकेशन तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स. अभिनंदन ताई. कॉमन प्रश्न होता, घटना दुरुस्ती ही पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली? म्हणजे आपली भारतीय राज्यघटना तयार करताना विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपण वेगवेगळ्या स्रोतातून आपली भारतीय राज्यघटना तयार केली. त्यातील घटना दुरुस्ती ही पद्धत जी आहे ती आपण कोणत्या देशाकडून घेतली? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका. अगदी बरोबर उत्तर आहे ताईंचं. ताईंसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. ताईंसाठी दुसरा प्रश्न घेऊयात. ताई, क्रांती सूर्य गौरव कलश यात्रा कोणत्या सरकारने सुरू केली? करंट मधला प्रश्न आहे मित्रांनो. क्रांती सूर्य गौरव कलश यात्रा कोणत्या सरकारने सुरू केली? गुजरात. नाही. इकडे बाकी कोणाला? महाराष्ट्र नाही. तर नाही, आता प्रत्येक राज्याचं नाव नका घेऊ. क्रांती सूर्य गौरव कलश यात्रा कोणत्या सरकारने सुरू केली असा प्रश्न होता मित्रांनो. त्याचं उत्तर आहे नाही. अशा दादा तुम्हाला हे तुझा हात वर का नाही केला तुम्ही? अरे नाही, कन्फर्म जरी नसलं तरी सगळ्यांनी हात वर करा. त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. सर्वांसाठी पुन्हा कॉमन प्रश्न. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात येते? म्हणजे राज्यघटनेत कोणतं कलम आहे केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यासाठी? जे ते कोणतं कलम आहे? हां दादा. हां 370. नाही. कलम 315. क्या बात आहे, दादांनी उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांसाठी प्रश्न होता, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे दादा कलम 315. कलम 315. दादांना मिळतं एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स. अभिनंदन दादा. दादा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. कल्याणकारी राज्यांची अचंबित करणारी तत्वे असे उद्देश पत्रिकेचे वर्णन कोणी केले आहे? केसीवीयर. नाही. आणखी कोणाला येतं ताई? नाही. त्याचं उत्तर आहे JB कृपलानी. प्रश्न होता मित्रांनो, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असे उद्देश पत्रिकेचे वर्णन कोणी केले आहे? त्याचं उत्तर आहे JB कृपलानी. तर सर्वांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या. पुन्हा सर्वांसाठी एक कॉमन प्रश्न घेऊयात आपण. बघूया आता, आपल्याला चांदीचं नाणं जिंकायचं आहे. हां, सगळ्यांनी बरोबर उत्तरं द्या. मला माहिती आहे तुमचा अभ्यास चांगला आहे, परंतु कसं होतं आहे, आपण कॅमेऱ्यासमोर यायला घाबरतो, कधी कधी होते तसं, मलाही होते. तर घाबरू नका, आपण आपले आहोत सगळे क्लासमधले. तर सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न आहे. दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? येते दादा इकडे मागे कोणी नवीन चेहरा? दादा या समोर. गोदावरी. दादांसाठी प्रश्न होता, दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर दादा. गोदावरी. क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतं एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स. अभिनंदन दादा. थांबा इथे दादा. आता दादांसाठी पुढचा प्रश्न. केक, विज्ञानाचा प्रश्न आहे. केक आपला वाढदिवसावाला. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कृपया कोणीही उत्तर देऊ नका. ज्याला येते त्यांनी फक्त हात वर करा. प्रश्न दादांसाठीच आहे. दादांना जर नाही आला तर मग आपण केक खाऊ सगळे. म्हणजे असं नाही, म्हणजे केकचा प्रश्न घेऊ. समोर नाही माहिती? दादा समोर या. त्याला काय म्हणजे त्याचं नाव काय आहे? त्याचं बेकिंग सोडा म्हणतात, पण त्याचं नाव काय आता? हा ताई. सोडियम बायकार्बोनेट. उत्तर बरोबर आहे, पण दोघींनी सोबत उत्तर दिलं. तर आता सर्वांसाठी एक पुन्हा कॉमन प्रश्न घेऊया. NCC माहिती आहे सगळ्यांना? NCC माहिती आहे? NCCचे हेडक्वार्टर कुठे आहे? हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कुठे आहे NCCचं? फक्त हात वर करा. ज्यांना येते त्यांना मी प्रश्न विचारतो. मला बघू द्या आणखी कोणी नवीन चेहरा येते दादा. आणखी इकडे कोणी फक्त मोबाईलमध्ये पाहू नका, कारण त्याच्यात शूट होते तर ते दिसून जाते तुम्ही मोबाईलमध्ये पाहिलं तर. हा दादा. न्यू दिल्ली. न्यू दिल्ली. क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतं एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स. दादा अभिनंदन. दादांसाठी प्रश्न होता, NCCचे हेडक्वार्टर कुठे आहे? दादांनी उत्तर दिलंय काय दादा? न्यू दिल्ली. नवी दिल्ली. अगदी बरोबर उत्तर आहे. दादांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या.
एमपीएससी चालता बोलता एमपीएससी 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 क्या बात आहे. यांच्यापेक्षा आवाज कमी नसला पाहिजे आपला. तर दादांसाठी पुढचा प्रश्न. दादा, विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे. मानवी डोळ्यात ज्या भागावर प्रतिमा तयार होते त्याला काय म्हणतात? तुम्ही वाचले असेल आणि सोपा प्रश्न आहे. फक्त कृपया उत्तर देऊ नका, कारण दादा चांगले खेळत आहेत. दादांना उत्तर देऊ द्या. मानवी डोळ्यात ज्या भागावर प्रतिमा तयार होते त्याला काय म्हणतात? आठवा. डोळ्यात काय असते, काय त्याला सायंटिफिक नाव माहीत असतील तुम्हाला. भाऊ सांगू नका, तुम्हालाही जिंकायचं आहे चांदीचं नाणं. तुमची नोकरी ते घेऊन गेली तर कसं वाटेल. या दादा समोर. रेटिनॉल. क्या बात आहे. दादांनी उत्तर अगदी बरोबर दिलंय. प्रश्न होता मानवी डोळ्यात ज्या भागावर प्रतिमा तयार होते त्याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे रेटिना. दादांना मिळतंय एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे एमपीएससी इंग्लिश PYQ कोर्स. अभिनंदन दादा. या समोर या दादा. दादांसाठी पुढचा प्रश्न आहे. सत्यजित रे नाव ऐकलंय? क्या बात आहे, सगळ्यांनी ऐकलं, म्हणजे सोपा प्रश्न आहे. सत्यजित रे लेजेंडरी फिल्म मेकर कोणत्या राज्यातले आहे? कृपया सगळेजण शांत राहा. राज्यात त्यांच्या नावावरूनच राज्याचं नाव लक्षात येते दादा. फोकस करा आणि उत्तर द्या. राजस्थान. नाही, मी तुम्हाला आणखी चान्स देतोय. एकच चान्स आता. त्यांच्या नावावरून त्यांच्या राज्याचं नाव लक्षात येते. त्या राज्यातल्या लोकांची नावं तशीच असतात. जेवढे महान लोक होऊन गेले आहेत तिथले, त्यांची नावं तशीच आहेत. सत्यजित रे लेजेंडरी फिल्म मेकर कोणत्या राज्यातले आहे? हा दादा. पश्चिम बंगाल. क्या बात आहे. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतं एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे एमपीएससी इंग्लिश PYQ कोर्स. ते पश्चिम बंगालमधले नावं तशाच प्रकारातले राहतात, सत्यजित रे वगैरे. तर दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे बरोबर. दादा, आपल्या विदर्भातीलच निगडीत प्रश्न विचारतो मी तुम्हाला. म्हणजे विदर्भाशी निगडीत आहे का नाही त्याचं उत्तर दिल्यावर तुम्हाला कळेल ते. तर दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. एक वेळा दादांसाठी जोरदार टाळ्या होत्या. एमपीएससी. क्या बात आहे. आणि असे उत्साही राहा, आपल्याला अधिकारी बनायचं आहे समोर. तर परम कम्प्युटर जे आहे, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? नाही, विदर्भातले म्हणून नाही, भारतातले, जगातले कोण आहेत असं म्हणतो मी. कोणतं सुपर कम्प्युटर? हा, परम सुपर कम्प्युटर ना. विजय भटकर. क्या बात आहे. दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतंय एक्झिटो अकॅडमी, स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमी तर्फे बेसिक अंकगणित हा कोर्स बक्षीस म्हणून. दादा, 2 प्रश्नांची उत्तरं आपण अगदी बरोबर दिली आहे. आता तुमचा हा तिसरा प्रश्न आहे आणि दादांना हे चांदीचं नाणं मिळणार का मित्रांनो? तर बघूया दादा कसे खेळत आहेत. दादांसाठी आता तिसरा प्रश्न घेऊयात आपण. भारतीय हरित क्रांतीचे येते, अरे यार गेलं चांदीचं नाणं. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? स्वामीनाथन. पूर्ण नाव सांगा इकडं, म्हणजे त्यांचं इनिशियल जर माहीत असेल तर. स्वामी, आपलं पूर्ण नाव म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? म्हणजे श्वेत क्रांती म्हणजे नाही, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. पूर्ण नाव स्वामीनाथनच माहिती आहे. क्या बात आहे. दादांनी सलग 3ही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे. दादा, आपलं नाव? वैभव डोंगरदेवी. थोडा मास्क काढू शकता का? धन्यवाद. आपलं नाव सांगा इकडं. माझं नाव वैभव भगवंतराव डोंगरदिवे. दादांचं नाव आहे वैभव भगवंतराव डोंगरदिवे. दादांनी सलग 3 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली आहे. दादांना मिळत आहे हे चांदीचं नाणं. त्याचबरोबर तुमच्या टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आपल्यातलाच मित्र चांदीचं नाणं जिंकलाय. त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर चाणक्य फाउंडेशन यांच्यातर्फे भारतीय संविधान हा कोर्स बक्षीस म्हणून, आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र आणि मेडल दादांना मिळतंय. दादांनी सलग 3 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली आहे. एमपीएससी चालता बोलता. एमपीएससी चालता बोलता. एमपीएससी. एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो वैभव दादासाठी. आता इकडे बघा वैभव दादा, तुम्ही 3ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली आणि तुम्ही चांदीचं नाणं पटकवलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटत आहे 3 प्रश्न दिल्याबद्दल.
उत्सुकता होती. अरे हसू नका रे बाबा. कसं आहे, आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा पास होऊ तेव्हा आपल्याला बाईट द्याव्याच लागणार आहे. त्याचीच प्रॅक्टिस म्हणून आम्ही हे MPSC चालता बोलता तर्फे बाईट घेतोय तुमची. सांगा दादा काय वाटतं? मनात उत्सुकता होती जिंकण्याची. हां हां त्यामुळे चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. आणि MPSC चालता बोलता या शो बद्दल काय सांगाल? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? खूप आता चांगला शो आहे. चांगला शो आहे. आणि आमचा जो हा MPSC चालता बोलता सीझन 3 आहे हा स्पॉन्सर्ड केला आहे. तुम्ही याच अकॅडमीचे आहेत ना? तर तुमची जी एक्झिटो अकॅडमी आहे या एक्झिटो अकॅडमीचे संचालक माननीय श्री स्वप्नील घाटोळ सर यांनी, आणि त्यांची आम्हाला नेहमीच साथ असते आणि ते विद्यार्थ्यांवरही तेवढंच प्रेम करतात. आणि आम्ही बघितलं आहे की ते विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतात. तर आम्ही आशा बाळगतो की आपण सर्व चांगल्या पदावर जाल सरांच्या मार्गदर्शनाखाली. तर मी स्वप्नील घाटोळ सर यांना विनंती करतो की त्यांनी वैभवदादांचा सत्कार करावा. तर मी स्वप्नील घाटोळ सर यांना विनंती करतो की त्यांनी वैभवदादांना मेडल परिधान करून त्यांचा सत्कार करावा. तुम्ही जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आपल्यातीलच वैभव चांदीचं नाणं पटकावलं आहे वैभवनी. त्या टाळ्या बंद पडायला नको मित्रांनो. MPSC क्या बात आहे सर. हे चांदीचं नाणं, क्या बात आहे. दादांनी चांदीचं नाणं पटकावलं आहे. MPSC मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्याच अकॅडमीचा विद्यार्थी वैभव याने चांदीचं नाणं पटकावलंय. तर आपल्याला काय वाटतंय? अतिशय आनंद होत आहे, कारण ही सर्व टीम जवळपास नवीन आहेत. खरं म्हणजे आत्ता मॅचेस सुरू झाल्या त्याच्यापैकी हा वैभव आहे. आणि मलाही आनंद झाला की एकदम नवीन असताना तिन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली आणि बक्षीस पण त्याला मिळालेलं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याला बेसिक कोर्स भेटलेला आहे, परंतु अकॅडमीचा स्टुडंट आहे, त्याला हा कोर्स मोठ्या प्रमाणात त्याला अवेलेबल करून देण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा. आणि सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, खूप चांगल्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या TV शोवर चालता बोलता हा शोच लागायचा किंवा असायचा. आता तो बंद झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं हा एकमेव शो सुरू असेल चालता बोलता, जो विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. तो वेगळा होता, हा वेगळा आहे, परंतु त्याच्यापेक्षा हा काही पटीनं बेटर आहेत, खूप छान आहेत. कारण हा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी एक संजीवनी आहेत. याच्या माध्यमातून एक नॉलेज भेटतं, चांगल्या पद्धतीने एक वातावरण ते निर्मिती होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जमलेले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये एक स्पर्धा तयार होते. आणि यासाठी तुमची जी मेहनत आहे चालता बोलता टीमची, तर खरंच ती कौतुकास्पद आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि असेच उपक्रम तुम्ही राबवावे आणि विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर फायदा व्हावा, यासाठी तुम्हा सर्व टीमला मी एकदा पुन्हा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. थँक्यू. आणि शेवट आता मित्रांनो एक आपल्या शोविषयी तुम्हाला सांगू इच्छितो की सरांनी जसं सांगितलं की हा एकमेव असा शो आहे की जो MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी आहे. तर हा शो आम्ही 2018ला सुरू केला मित्रांनो. MPSC चालता बोलता सीझन 1 जो आहे तो आम्ही 2018ला चालू केला. त्याच्यानंतर आम्ही एक सीझन घेतले, असे आमचे 2 झाले आणि आता हा तिसरा शो आहे, तिसरा सीझन आहे. तर याचं काय झालं आहे, काही लोकांनी याची कॉपी केली. तुम्ही बघितलं असेल यूट्यूबला, आता मी त्यांचं नाव नाही घेणार, पण काही लोकांनी त्याची कॉपी केली आहे. आणि मुळात हा शो इथलाच आहे. तर काही लोकांना वाटतं की आपण हे केलं कॉपी, पण ते तसं नाही आहे. आपल्या अमरावतीमध्ये जे आशिष भाकरे सर आहे यांच्या संकल्पनेतून साकारित झालेला आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की मी या शोचा हिस्सा आहे. आणि आज आपल्या अमरावतीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी हा शो अगदी म्हणजे त्या हिरिरीने प्रयत्न करत आहे. तर आपण सर्वांनी या शोसाठी आपला वेळ दिला. स्वप्नील घाटोळ सर यांनी त्यांचा वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि MPSC चालता बोलता सीझन 3चा हा 10वा एपिसोड इथे संपला असे जाहीर करतो.